मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकरी कर्जमाफीसाठी संग्रामपुरात प्रहारचे चक्का जाम आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगाच्या प्रश्नावरून प्रहार संघटना राज्यभर आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती। आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे। आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरू आहे। संग्रामपूर तालुका प्रहारचे वतीने आज सकाळी 8 वाजे दरम्यान संग्रामपूर शहरात रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आले। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर विविध पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। आज संग्रामपूर तालुका प्रहारच्या वतीने संग्रामपूर जळगाव जामोद रस्त्यावरील धामगाव रस्ता चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्यानंतर तामगाव पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आली। यावेळी नगरपंचायतचे गटनेते शंकर पुरोहित, प्रहारचे युवा संग्रामपूर तालुकाध्यक्ष सौरभ बावस्कर, हरिभाऊ तायडे, संतोष सावतकर, सिद्धार्थ सोनोने, अतुल वानखडे, विजय वानखडे, साबीर भाई यासह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी तामगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन चालू आहे। चक्का जाम आंदोलन असून हे आंदोलन बच्चू भाऊने संपूर्ण महाराष्ट्रात करायला सांगितले। आमची मागणी अशी आहे की 7/12 कोरा म्हणून त्या अनुषंगाने आम्ही संग्रामपूर तालुक्याच्या वतीने संग्रामपूर शहरात तालुक्याच्या वतीने आम्ही आंदोलन सुरू केले। आंदोलनाच्या वेळी समस्त शेतकरी हजर राहिले आणि आमच्या मागण्या अशा होत्या की शेतकऱ्याला 7/12 कोरा करा। या मागण्यांसह विविध मागण्या असून 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, नाहीतर आम्ही समोरची लढाई लढू, बच्चू भाऊ सोबत शेवटपर्यंत राहू